श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची सुरुवात अशी झालेली, मस्तपैकी उंबरठा पूजा केली आणि सुंदर रांगोळी काढलेली. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. इथे काजू खायचं काम चालू झालेलं आहे. ही वडी मी कशी बनवली आज तुमच्याबरोबर शेअर करते. काजू खाऊन झालेले, मला स्वामींना दाखवायचं नैवेद्य इथे खाऊन झाले. ही वडी कशी बनवली हे तुम्ही बघा आणि मग भेटते तुम्हाला थोड्या वेळात. आंबा नारळ वडी बनवण्यासाठी साहित्य सांगते. इथे आंब्याचं गर आहे, अर्धी वाटी मी तो मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे. सव्वा वाटी साखर आणि 2 वाट्या ओलं खोबरं खिसून घेतले आणि मग मिक्सरला वाटून घेतले. आता मी ना शॉर्टमध्ये सांगताना चुकून मी 1 वाटी बोललेली, पण 2 वाटी खोबरं आहे, एवढं मोठं आहे दिसते. आणि वाटी म्हणजे कोणती घेतलेली तर ही मोठी वाटी घेतलेली, मोठ्या वाटीचं माप घेतलेलं. तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य आहे आणि आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे. याच्यानंतर मी कोणतंच साहित्य घालणार नाही. फक्त प्रोसेस तुम्ही नीट बघा. आंबा नारळ वडी बनवण्याची प्रोसेस थोडीशी हार्ड आहे, प्रत्येकाला जमत नाही नारळ वडी बनवायला. पण ना त्याची एक जी प्रोसेस असते ना लास्टला एकदम जेव्हा जो आपल्याला टायमिंग बघायचा असतो त्याच्यावर ही नारळ वडी आपली तयार होत असते. सगळ्यात अगोदर ना सगळी जे मिश्रण आहे ते हाय फ्लेमवर मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला कोणताही कलर फ्लेवर घालायची गरज नाही जर तुम्ही हापूस आंबा ओरिजिनल घेतला तर, कारण का ओरिजिनल हापूस आंब्याला छान असा फ्लेवर असतो मँगोचा आणि कलरसुद्धा भारी असतो. तर गर तुम्ही जितका कमी घ्याल ना तितकी तुमची वडी छान खुसखुशीत होते. मला नारळ वडी बोलली ना दुधातली असू दे किंवा आंब्याची असू दे तर ती ना मला अशी खुसखुशीत आवडते, अशी चिवटवाली नाही आवडत. त्यासाठी मी तुम्हाला पुढे प्रोसेस सांगते. सगळ्यात अगोदर ना हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं हाय फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची का आपण फ्लेम हाय ठेवले ना तर आपण ते मिक्स करत राहायचं, अजिबात त्याला असं सोडून जायचं नाही, नाही तर मग वडी म्हणजे जे आहे मिश्रण ते करपू शकतं. हाय फ्लेम का सांगते स्टार्टिंगला, कारण का पटकन सगळं मिश्रण ना ड्राय होत जातं, नाहीतर मग हळूहळू करत बसला का वेळ जातो. आता सगळं मिश्रण बघा तुम्ही, साखर वितळलेली आहे मस्तपैकी आणि नारळामध्ये सुद्धा रस असतो. तर मग ते सगळं थोडंसं ड्राय झालं ना का फ्लेम एकदम लो करून टाकायची आणि मग लो फ्लेमवर आपल्याला पूर्ण वडी अशा प्रकारे मिक्स करून करून शिजवून घ्यायची आहे. या प्रोसेसला वेळ लागतं आणि शांत चित्ताने ही वडी बनवली ना तर चांगलीच होते. आणि नारळ वडी म्हणाल ना तर ती आंब्याची असू दे किंवा दुधातली असू दे, चांगला असा वेळ असेल ना आपल्याकडे तेव्हाच बनवायला घ्यायची. आता मी पूर्ण मिश्रण मिक्स करत घेतलेलं आहे. थोडा वेळ आपण थांबलं तरी चालतं, प्रत्येक म्हणजे मी थोड्या स्टेपनी करत होती, कारण का लो फ्लेम होती. लो फ्लेमवर आपण शिजत ठेवायचं पसरवून मस्तपैकी आणि मग थोड्या वेळाने पुन्हा मिक्स करत राहायचं. ते अशा प्रकारे पण लक्ष तिथे द्यायचं. आता अजून एक गोष्ट करायची आपल्याला, तर एखादं ताट घ्यायचं किंवा एखादं, आता माझ्याकडे हे टीन आहे केकचं ते घेतले, त्याला मी तूप लावून घेतले. आणि ड्रायफ्रूट आपल्याला घालायचे असेल तर आपण वडीमध्ये सुद्धा घालू शकतो. मला वर्ण गार्निशिंगसाठी पाहिजे होते त्यामुळे मी कट करून घेतलेले आहे. त्यानंतर आपलं मिश्रण बघू शकता. इथे ना असं ऑइलीसारखा एक गोळा तयार होत जातो. म्हणजे एक स्टेज असते, पहिली स्टेज, जिथे आपण आपलं मिश्रण थोडंसं पाण्यासारखं पातळ होतं, मग तेलकटसारखं असं घट्ट होत जातं आणि आता ही स्टेज आहे ड्राय होत जातं. आजूबाजूला तुम्ही बघू शकता साखर सुटलेली आहे पूर्ण. तर ही स्टेज आहे वडीचं, म्हणजे आपली प्रोसेस आता कंप्लीट होत चालली आहे. पण इथे मी सांगेल आपली ही नारळ वडी आहे आंबा घालून बनवलेली. आंबासुद्धा थोडा चिवट असतो, म्हणून मी अगोदरच सांगितलं का आंबा थोडा कमीच घालायचा, जेणेकरून ना आपलं जे प्रोसेस आहे ना जी आपल्याला लास्ट स्टेजला खूप चिवट राहत नाही. दुधातली नारळ वडी ना लगेच ड्राय होते. ती जी एकदा बनवेल ना तेव्हा तिची प्रोसेस पण मी तुम्हाला शेअर करेन. आता हे ना सगळं मी अनुभवातनं शिकलेली आहे. मी भरपूर वेळा ट्राय केले आणि मग मी माझंच हे शिकलेली आहे आणि याला अनुभवाची खूप गरज असते. नारळ वडी बोलाल, आता आंबा नारळ वडी बोलाल तर अनुभवाची गरज असते, तेव्हाच आपली आंबा नारळ वडी एकदम परफेक्ट होते. आता मी तुम्हाला सांगते बघा, पूर्ण ड्राय होत चालली आहे मिश्रण आपलं. अशा प्रकारे ना ते हळूहळू जे नारळ म्हणजे खोबरा आहे ना जो तो सुका होत जातो. आता आजूबाजूला तुम्ही बघू शकता पॅनच्या का साखर छान सुटलेली आहे आणि त्याला अशा प्रकारे मी पूर्ण काढून घेते. तर आपल्या अशा प्रकारे ह्या स्टेजला जेव्हा
आपलं मिश्रण येतं ना तेव्हा त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि एकदम ड्रायसारखं सुटसुटीत होत गेलं का लगेच त्याला आपण तयार करून ठेवलेल्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये घालून अशा प्रकारे थापून घ्यायचं. थापताना एक गोष्ट लक्षात ठेवायची का हात लावायचा नाही, एखादा पेला वगैरे घ्यायचा कारण का खूप गरम मिश्रण असतं हे. किंवा आता इथे मी स्पॅच्युलाने छान असं प्रेस करून करते कारण का टीन आहे ना, तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये अशा प्रकारे असेल त्याच्यामध्ये करू शकता. मस्तपैकी थापून घ्यायचं आणि त्याला अशा प्रकारे ना चाकूने कट्स देऊन ठेवायचे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये. तर मी आत्ता ना इथे शंकरपाळीचा छान असा आकार दिलेला आहे काजू कतलीचा, तर त्याच्यामध्ये भारी वाटत. आणि त्यानंतर मी गार्निश केले ड्रायफ्रूटने. तुम्हाला आवडेल तसं करू शकता. मी कधी कधी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा बारीक कट करून घालते आणि आपल्याला आवडेल तसं आपण त्याला बनवू शकतो. ड्रायफ्रूट घालायला छान प्रेस करा. मी प्रेस करायला विसरलेली घाईघाईमध्ये, तर ते वरच्यावर होते बऱ्यापैकी आणि ते वरच्यावर राहिल्यामुळे ना निघून म्हणजे पडतात पटकन. तर अशा प्रकारे आपली वडी एक नंबर भारी झालेली आणि सगळ्यांना आवडली. मी ज्यांना ज्यांना खाऊ घातली ना त्यांना सगळ्यांना आवडली. आणि इथे मी अशा प्रकारे ना थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची ना, ही वडी बाहेरच ठेवायची आणि राहते भरपूर दिवस. फ्रीजमध्ये ठेवल्यावर पाणी सुटतं, तर तुम्ही बघू शकता. थोड्या वेळाने म्हणजे अर्धा एक तासाने मी त्याला काढून घेतलं अशा प्रकारे. तर मस्तपैकी त्या वड्या पडत होत्या आणि चिवट झालेल्या नाही आहेत. तर हीच खासियत आहे परफेक्ट वडीची. तर इथे अशा प्रकारे सगळ्या वड्या मी ताट्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत कारण का स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि इथे माझ्या मुलाने खायला सुरुवातसुद्धा केलेली, तर त्याला फार आवडतं असं काही. तर बघितल्या सर्वांनी कशा ह्या वड्या बनवल्या, जरूर ट्राय करा. आणि श्रिया सांग कशा लागते. स्वामींना अजून मी दाखवलं नाही, माझ्या स्वामींनी खाल्लेली. आवडली तुला? छान छान बोल, छान छान असं बोल. तर जरूर ट्राय करा. आणि जेव्हा जेव्हा आंब्याचं सीझन असतं ना तेव्हा दरवर्षी मी अशा प्रकारे ही वडी बनवते. स्वामींना नैवेद्य दाखवलेला आहे छान असा. आणि वडी कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आपण भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय.